श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 13वा नामरूप समास 3 उभारणी निरूपण. श्रीराम ब्रह्मघन आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम. ब्रह्म हे घन पोकळ भासणारे आकाशाहून विशाल निर्मळ निश्चळ आणि निर्विकारी आहे. ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ तया भूगोळाचे मूळ सावध ऐका श्रीराम. असे ते असता दीर्घकाळ लोटला आणि मग या भूगोलाच्या निर्मितीचा आरंभ झाला. त्या भूगोलाचे मूळ काय आहे ते सावधपणे ऐका. परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ तयास बोली जे केवळ आदि नारायण श्रीराम. असे ते परब्रह्म निश्चळ असताना तेथे बहुश्याम हा चंचल संकल्प उठला. त्यालाच केवळ आदि नारायण म्हणतात. मूळ माया जगदेश्वर त्यासीच म्हणजे षडगुणेश्वर अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा श्रीराम. यालाच मूळ माया जगदीश्वर षडगुणेश्वर म्हणतात. तेथे अष्टधा प्रकृती कशी उत्पन्न झाली तो विचार आता पहा. ऐलीकडे गुणक्षोभिणी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम. या मूळ मायेतूनच गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली. तिच्यापासूनच त्रिगुणाने जन्म घेतला. मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला. अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम. अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार झाला. यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी तयापासून जन्म वायोसी वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम. अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात. त्यापासून वायूचा जन्म झाला. वायूपासून तेज उत्पन्न झाले. वायोचा कातरा घसवटे तेने उष्णे वन्ही पेटे सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई श्रीराम. वायूमध्ये घर्षण होऊन उष्ण अग्नी प्रकट झाला. त्यातून सूर्यबिंब प्रकट झाले. वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला श्रीराम. नंतर थंड वारा वाहू लागला. तेथे जळ निर्माण झाले. ते जळ आळून भूगोल म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची आकोटी पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती श्रीराम. त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली आणि पृथ्वी व पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर निघाले. पृथ्वी वल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वादते मग फळे झाली श्रीराम. पृथ्वीवर नाना रंगांच्या नाना वेली पाने फुले यांची निर्मिती झाली. मग अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे नाना धान्ये अन्ने केवळे तेथून झाली श्रीराम. पाने फुले फळे मुळे नाना वर्णाची नाना प्रकारच्या रसाने युक्त अशी नाना अन्नधान्ये वगैरे सर्व पृथ्वी व जलाच्या संयोगानेच निर्माण झाली. अन्नापासून झाले रेत रेतापासून प्राणी निपजत ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची श्रीराम. अन्नापासून वीर्य झाले आणि त्यापासूनच प्राणी उत्पन्न झाले. या प्रकारे या उत्पत्तीची रोकडी प्रचिती सर्वांना येते. अंडज जारज श्वेतज उद्भिज पृथ्वी पाणी सकळांचे बीज ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे श्रीराम. अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी आणि जलतत्वामुळे झाली. हे या सृष्टी रचनेचे मोठे नवल आहे.
चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी निर्माण झाले लोकतिनी पिंड ब्रह्मांड श्रीराम. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी तसेच पिंड व ब्रह्मांड तसेच तिन्ही लोक यांची याप्रमाणे उत्पत्ती झाली. मुळी 8 प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम. मूळची ही 8 प्रकृती. सर्व प्राणी पाण्यापासूनच जन्मतात. पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही. नव्हे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी श्रीराम. हे बोलणे अनुमानाचे नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा. वेद शास्त्रे पुराणे ही अनुभवाने जाणून घ्यावीत. जे आपल्या प्रत्ययायेना ते अनुमानिक घ्यावे ना प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम. जे आपल्या अनुभवाला येत नसेल अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये. अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थातही दुसरा आधार नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती प्रचिती विण अनुमाने असती ते विवेकहीन श्रीराम. व्यवसाय प्रपंचाचा असो वा परमार्थाचा असो दोन्हीकडे प्रचिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रचितीखेरीज जे लोक केवळ अनुमानावर विसंबून राहतात ते विवेकहीन असतात. ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकलित बोलीला प्रकार आता विस्ताराचा संहार तोही ऐका श्रीराम. असा हा सृष्टी रचनेसंबंधीचा विचार येथे संकलित करून सांगितला आहे. आता या विस्ताराचा संहार कसा होतो तेही ऐका. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी करी आणि विवरी येथा योग्य श्रीराम. मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो. तोच करतो आणि तोच यथायोग्य विवरणही करतो. पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकिला इतुक्या उपरी झाला समास पूर्ण श्रीराम. पुढील समासात संहाराचे वर्णन केले आहे ते श्रोत्यांनी ऐकले पाहिजे. इतक्यावर हा समास येथे पूर्ण झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास 3 समाप्त.